धाराशिवच्या तेरखेडा गावामध्ये महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 2 गटाचा तुफान राडा झालाय। आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचा गट आमने सामने आला। यावेळी 10 ते 12 गाड्यांची तोडफोड झाली। या प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही गटातल्या 45 जणांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। या राड्यानंतर तेरखेडा गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। मोठा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाचा उन्माद सावंत गटाकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय। तर विधानसभेतील राहुल मोटे यांचा पराभव त्यानंतर जिल्हा परिषदेला आलेलं अपयश पचवता येत नसल्यामुळे आमच्यावरती आरोप केले जात आहेत असं प्रत्युत्तर सावंत गटाने दिलंय। आता कालच्या ह्या प्रकारात जनतेला सगळं माहित आहे। हे आमच्या गाड्या विनाकारण फोडल्यात इथल्या, फक्त खामकर कॉम्प्लेक्स मध्ये, दुसरं काही कारण नाही। आणि ही अतिरेक असं नेहमीच करते। ह्याच्या मागे ह्यांच्यावर 20-20 केसेस आहेत, तरी शासन यांना अटक करीत नाही आणि त्या जोरावर ही म्हणतात सगळी आमच्या मागे आहे, आमचं काहीच होऊ शकत नाही। ह्या घमंडीत ही वागते, त्याच्यामुळे जनतेला इतका त्रास आहे। आपल्या जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालं की प्रस्थापित लोक जी पराभूत झाले आहेत ती त्यांचा पराभवच पचवतही नाही। खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की या देशात रती महारथीचा पराभव झालाय, तुम्ही पराभव स्वीकारायचं मान्य करा। विनाकारण गोरगरीब कार्यकर्त्याला आमच्या जवळच्या लोकांना टार्गेट करून अडवून हाणमार करतात, दाब टाकतात, काही आरोप करतात। आम्ही तोडफोड कसली केली त्यांनी स्वतः त्यांच्या गाड्या फोडल्यात, आमच्या गाड्या फोडल्यात। 2 तारखेला रात्री 11 वाजता 2 गटांमध्ये किरकोळ वादातून 2 गट एक समोरासमोर येऊन एकमेकांना दगडानं काठ्यानं मारामारी होऊन त्याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होऊन घटना घडली होती। त्याच्यामध्ये आपण काल दिनांक 3/8/2026 रोजी गुन्हा दाखल करून 45 आरोपी वर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील आपण काय कारवाई करत आहोत।